मित्रांनो, साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही जी काही आपली काव्य आहे ती नंदिनीसमोर हात जोडते आणि नंदिनीला बोलते की मला एक म्हणायचं, तुझं जर एखाद्या मुलावर प्रेम असतं आणि ती मुलगी जर तुझ्याकडे आली असती तर तू काय उत्तर दिलं असतं ग. असं पण इकडे ही जी काही काव्य आहे ती आपल्या ह्या नंदिनीला बोलत असते. तिकडे तर आता इकडे मिथुन काका आणि जिव्हा दोघेही एकमेकांच्या गळ्यामध्ये पडून खूप रडत असतात. त्यांना खूप त्रास होत असतो. त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की मिथुन काका आता आपल्या ह्या जीवाची खूप समजूत काढत असतात. कारण जीवाचं आणि काव्याचं जे काही एकमेकांवर प्रेम असतं ते सर्व ह्या आपल्या मिथुन काकांना माहीत झालेलं असतं. तेव्हा आता जिव्हा ह्या मिथुन काकांना बोलतो की मला तर ह्या नात्याचा इतका काही टेन्शन आहे तर काय सांगणार मी. जिव्हा ह्या मिथुन काकांना बोलतो की अहो माझी अवस्था तर अशी झाली होती की माझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कुणाला शेअर कराव्या नाका तोंडामध्ये पाणी गेल्यासारखी अवस्था झाली आहे माझी, काय करणार. माझं आणि काव्याचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, परंतु आता मला काही बोलायला शिल्लक जागाच राहिली नाही. कारण काव्य आणि पारचं जे काही लग्न झालं आणि लग्न मंडपात आलो तेव्हा पार दादाने जे काही काव्याशी लग्न केलेलं होतं त्यामुळे मला काहीच बोलता आलं नाही. आणि मग मला सांगा, ज्या काव्यासाठी मी एवढा तडफडतोय, मी माझा जीव ओवाळून टाकायला निघालो, इतकं काय प्रेम केलं मी, परंतु काहीच नाही. ती काव्या अजिबात माझ्यासाठी थांबली नाही आहे, थोडा वेळसुद्धा नाही थांबली. इतकं काही प्रेम होतं माझं काव्यावर, परंतु काव्य माझ्यासाठी थांबली नाही. त्यामुळे मला ह्या आपल्या नंदिनीशी लग्न करावं लागलं. असं पण इकडे हा आपला जो काही जीवा आहे तो ह्या मिथुन काकांना सांगत असतो. आणि काव्याचा जो काही टॅटू ह्या आपल्या जीवाच्या छातीवर असतो तो टॅटू आता इकडे हा जीवा या मिथुन काकांना दाखवतो आणि बोलतो की बघा बघा माझं किती प्रेम होतं काव्यावर. स्वतःच्या नावाच्या पाठीमागे दादाचं नाव जोडलं. मला काही वाटलं नसेल का. अहो मी खरं प्रेम केलंय काव्यावर आणि काव्या पारशी लग्न करून मोकळी झाली. असं पण इकडे हा जो काही आपला जीवा आहे तो मिथुनना सांगत असतो, मिथुन काकांना. त्यावेळेस इकडे मिथुन काका बोलतात की हे सर्व पार्थला माहीत आहे का. तर जीवा बोलतो की नाही, काहीच माहीत नाही आहे. मी अजिबात माझ्या दादाचा सुद्धा विचार केला नाही प्रेमापोटी. ज्या मुलीवर माझं एवढं प्रेम आहे त्या मुलीशी जर दादाने लग्न केलं तर मला काय आपुलकी, जी काय भावाची आहे ती प्रेम आपुलकी कुठून राहणार सांगा ना मला काका तुम्ही. असं पण इकडे जीवा आता मिथुन काकांना विचारत असतो. तर मिथुन काकांचं असं म्हणणं असतं की मग आम्हाला एक म्हणायचं, अरे तुझं जर प्रेम आहे त्या काव्यावर तर मग तू अशी गप्प का राहिलास. अरे तुला जर ताक चोरायला जायचं होतं तर मग असं भांडं लपून नसतं न्यायचं. तू असं सर्वांसमोर बोलायला पाहिजे. तुझ्या मनात काय आहे, तुझ्या मनात काय गोष्टी आहेत त्या तू पार्थसमोर बोलून दाखवल्या पाहिजे. असं पण इकडे आता जिव्हा आणि मिथुन काका एकमेकांशी बोलत असतात. त्यानंतर इकडे मिथुन काका आता खूप वाईट त्यांना वाटत असतं. तर जिव्हा बोलतो की कसं सांगणार, शेवटी आई वडिलांचा पण विचार करावा लागतो ना मला. त्यावेळेस इकडे मिथुन काका बोलतात की अरे तुझं प्रेम काव्यावर आहे त्याचं काय, तुमच्यामध्ये जे काही घडून गेलेलं आहे. त्यानंतर इकडे जिव्हा या मिथुन काकांना बोलतो की आम्ही कधीच दोघे लग्नाच्या अगोदर एकत्र आलो नाही. आपल्यावर जे असे संस्कार आहेत ते संस्कार असे नाही दाखवले आम्ही एकमेकांना. संस्कारामध्येच आम्ही एकमेकांवर प्रेम केलं. असं पण इकडे जेव्हा आता मिथुन काकांना बोलत असतो, मिथुन काका पण खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. मी आता सर्वांना सांगणार आहे की तू या काव्याला डिवोर्स दे आणि आता तू काव्याशी लग्न कर. असं पण इकडे तेव्हा आता मिथुन काका बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे जेव्हा बोलतो की परंतु मी जर काव्याकडे गेलो तर मग माझ्या नंदिनीचं काय. असं पण जेव्हा आता हे आपल्या मिथुन काकांना सांगत असतो. एवढा जर मी स्वार्थी असतो ना तर लग्नाच्याच दिवशी मी काव्याचा हात धरून सर्वांसमोर सत्य सांगितलं असतं की काव्य ही माझी आहे. मी नसतं लपवलं काका हे सर्व गोष्टी. असं पण इकडे आता हा जो काही आपला जीवा आहे तो ह्या मिथुन काकांना बोलत असतो. तेवढ्यामध्ये मिथुन काका बोलतात की अरे तू एक नंबरचा मूर्ख आहे, मूर्ख. त्यावेळेस इकडे मिथुन काकांना हा जीवा बोलतो की हो ना, खरोखर मी मूर्खच आहे. माझ्या एका प्रेमामुळे आणि ह्या पार्थमुळे सर्व काही मी विसरून बसलेलो आहे. असं पण जेव्हा आता ह्या आपल्या मिथुन काकांना बोलतो. आता जरी मी डिवोर्स घेतलेला असला तरी पण मी काव्यावर जे अगोदर प्रेम करत होतो ते प्रेम नाही करू शकत. कारण पार दादाला आणि नंदिनीला एकमेकांमध्ये
किती त्यांनी बदल केले हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेले आहे. आणि माझं व काव्याचं जर प्रेम आहे तर आणि आमच्या दोघांचं जर लग्न झालं तर नाही सहन होणार पार दादाला. असं पण इकडे हा आपला जो काही जीव आहे तो ह्या आपल्या मिथुन काकांना सांगत असतो. मी आणि काव्याने जरी एकमेकांशी लग्न केलं ना तरी नंदिनी आणि दादा जे आहेत ते दोघे नाही एकमेकांशी लग्न करू शकत. तू अजून नंदिनीला नाही ओळखलेलं, कारण नंदिनी ही माझ्यासाठी जीव देईन. घरातील मी तिच्यासाठी सर्वस्व आहे. माझ्यावर तिचा खूप विश्वास आहे. असं पण इकडे हा जीवा या मिथुन काकांना सांगत असतो. तिचा माझ्यावर जो काही विश्वास आहे तो मी कसा तोडू. मी तिच्यासाठी खूप अभिमानाने उभा राहिलो होतो आणि आता मी जर हा तिचा विश्वास जर तोडायला निघालो तर तिच्या मनाला काय वाटेल. असं पण इकडे आता हा आपला जीवा बोलत असतो. आणि मी आता माझ्या भावाच्या बायकोशी जाऊन लग्न करू, त्याच्या मनाला काय वाटेल. असं पण जीवा आता बोलत असतो. आता इकडे जीवा बोलतो की आता एक काम करा, मला मारून टाका, तेव्हाच हे सर्व काही मिटून जाईल. तर आता इकडे हे मिथुन काका खूप भडकतात. मिथुन काका बोलतात की तू काय बोलतोस, वेडा झालास का, काही पण कसं बोलतो, मारून टाकल्याने कुठे काही मिटत असतं का. अरे तुला काही मारून टाकायसाठी लहानाचं मोठं केलं का घरच्यांनी, कसं पण काही बोलतोस. असं पण इकडे मिथुन काका आता या आपल्या जीवाला बोलत असतात. आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी वाटा असतात, काहीतरी मार्ग निघत असतात, तू असं हरून जाऊ नकोस. असं पण जीवाला हे काका सांगत असतात. त्यावेळेस आता इकडे हा जो काही आपला जीव आहे तो बोलतो की नाही नाही, सर्व वाटा आता बंद झालेले आहेत, कुठलीच वाट आता शिल्लक राहिलेली नाही आहे. मी सर्वांना खोटं बोललेलो आहे. पार दादाशी खोटं बोललो, नंदिनीशी खोटं बोललो, तिचा विश्वास तोडलाय मी. आणि आता मी कसं सर्वांना सत्य सांगू. ह्या सर्व गोष्टीमुळे नंदिनीला खूप त्रास होईल आणि तिला खूप मनस्ताप होईल. नंदिनी ही माझी रूम आवरते, मला खायला काय लागेल ते आणून देते. माझ्या जो काही जीवामध्ये जीवा आहे तो शोधायला ती खूप प्रयत्न करत असते. नंदिनीच्या आणि माझ्या ह्या लव्ह स्टोरीला अजून सुरुवात झालेली नाही आहे आणि माझ्या आणि काव्याच्या स्टोरीला शेवट नाही आहे. असं पण जीवा आता बोलत असतो. त्यानंतर आता जीवा ह्या मिथुन काकांना बोलतो की जाऊ द्या, मी घेईल, जी काही वेळ आहे ती ॲक्सेप्ट करून घेईल आणि सर्व काही हे नातं निभवेल मी आता. असं पण इकडे आता हा जीवा या काकांना सांगत असतो. तर काका आता बोलतात की अरे जीवा नाही गेलेली नाही आहे, तू का ऐकायला तयार नाही आहे. असं पण इकडे हा जीवाला हे काका बोलत असतात. दुसरीकडे काव्याची आई ती नंदिनीला बोलत असते की तुला सांगावंच लागेल ताई, आता नेमकं काय प्रॉब्लेम आहे. तुला माहीत आहे का, जीवाचं ज्या मुलीवर प्रेम होतं ना ते त्या मुलीला अजून विसरलेले नाही. ते त्यांच्या मनामध्ये तीच मुलगी आहे, ते अगोदर ऑलरेडी ज्या मुलीवर प्रेम करत होते. मग ताई तू सांग ना मला, तू असं का वागतेस ग. असं पण काव्य आता ही ताईला विचारत असते. त्यानंतर इकडे ह्या जीवाने जो काही निर्णय घेतलेला असतो तो नंदिनी सांगते की जीवाने माझ्याशी लग्न केलेलं आहे, आता विसरणार. तेवढ्यामध्ये इकडे काव्य लगेच बोलते की तुला माहीत आहे का, त्यांनी तो रागाच्या भरामध्ये घेतलेला निर्णय आहे. आता नंदिनी बोलते की हे बघ काव्या, माझा स्वतःवर, माझ्या स्वतःतल्या शहाणपणावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. मागून जे मिळत नाही ते असतं दुर्दैव आणि मागितल्यापेक्षाही जास्त मिळतं ते असतं नशीब. नंदिनी आता ह्या काव्याला सुंदर उदाहरण देत असते आणि काव्य सर्व ऐकत असते. त्या मुलीने तिचं प्रेम गमावलं नाही आणि मी माझा संसार जो आहे तो मोडलेला नाही आहे. असं पण नंदिनी ही काव्याला बोलते. तर काव्य बोलते अगं ताई तू का समजून घेत नाही आहे. तर नंदिनी बोलते की बाद झालं, आता हा विषय तू कधीच इथून पुढे माझ्यासमोर घ्यायचा नाही आहे. मी तुला सर्व सत्य सांगितलंय. हे बघ, आता 12 वाजायला फक्त 5 मिनिट बाकी आहे. आता आपल्याला खाली जायचं आहे आणि जीवाचा जो काही बर्थडे आहे तो सेलिब्रेट करायचा आहे. असं ही नंदिनी आता काव्याला बजावून सांगते. तर काव्य बोलते की मी आज 12 वाजता सर्वांना ह्या जीवाच्या बर्थडेच्या दिवशी सर्वांना सत्य सांगणार म्हणजे सांगणार. असं काव्य आपल्या मनाशी बोलते. नंदिनी तिथून निघून जाते. इकडे मिथुन काका जे असतात ते आपल्या जीवाची समजूत काढत असतात आणि जीवाला सांगत असतात तुला आता काही जरी झालं तरी पण काव्याचं आणि तुझं एकमेकांवर जे प्रेम आहे ते आता सर्वांना सांगावं लागणार आहे. असं पण इकडे काका जीवाला सांगत असतात. आता जीवाची काही डिरिंग होत नसते ह्या सर्व गोष्टी सर्वांना सांगायची. तर मिथुन काका बोलतात की नाही नाही, आता तुला जीवा हे सर्वांना सत्य सांगावंच लागणार आहे. जीवाला सुद्धा ह्या गोष्टी पटतात. जीवा ह्या काकांचे आभार मानतो.
जेव्हा बोलतो की खरोखर खूप मोठ्या संकटातून मला वाचवलंय तू, थँक्यू सो मच, असं जेव्हा आता या काकांचे आभार मानतो. त्यानंतर आता इकडे मिथून काका या जीवाला सांगतात की तुझ्या आणि काव्याच्या प्रेमामध्ये ज्या काही वस्तू होत्या, ज्या तुम्ही एकमेकांना गिफ्ट म्हणून केलेल्या होत्या, त्या सर्व अडगळीच्या रूममध्ये ठेवल्या आहेत मी. तर जेव्हा बोलतो की त्या जर कुणी बघितल्या तर काय करू. इकडे मिथून काका बोलतात की सकाळ झाल्यावर तुम्ही निघून जा, मी सर्व त्या वस्तूंची विल्हेवाट लावतो. आता काव्य इकडे खाली येत असते कारण 12 वाजायला फक्त 5 मिनिट बाकी असतात. इकडे मिथुन काका बोलतात की आता फक्त 12 वाजायला 5 मिनिट बाकी आहे आणि हा जो तुझा काव्याचा फोटो आहे तो कुठेतरी ठेव, असं पण इकडे मिथुन काका बोलत असतात. तेव्हा काव्याताही या जीवाकडे आणि मिथुन काकाकडे आलेली या दोघांनाही दिसते आणि दोघेही काव्याकडे बघत राहतात. काका तेथून गायब होतात आणि इकडे काव्य जी आहे ती जीवाकडे बघत राहते आणि जीवा काव्याकडे बघत राहतो. नंतर इकडे आता हे विक्रम दादाजी असतात ते पार्थला कॉल करतात आणि इकडे विचारतात की काय मग कशी आहे पार्टी सुरू. तेवढ्यामध्ये पार्थ लगेच बोलतो की खूप छान आहे बाबा, दिनी मोहितीने जर मटण बनवलं आहे ते मग अगदी मस्तच होणार ना, असं पण इकडे पार्थ आपल्या बाबांना सांगत असतो. जेव्हा आता काव्याला बोलतो की तू हे का करतेस, जे करायला जातेस त्यामुळे फक्त वादावादी होणार आहे, यातून काहीच निघणार नाहीये, निष्पन्न काहीच होणार नाहीये आणि सर्व काही कोसळून जाईल, असं पण जेव्हा आता या काव्याला बोलत असतो तशी काव्य खूप रागाने जीवाकडे बघते. आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही काव्य जी आहे ती ह्या आपल्या जीवाला बोलते की अरे आपल्या प्रेमाबद्दल आपण ह्या तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वांना सांगूयात. तर इकडे जीवा काही सांगायला तयार नसतो. जीवा बोलतो की माझ्या नंदिनीचं माझ्यावर खूप प्रेम आहे, मी कसं सांगू हे सर्वांना आणि माझी नंदिनी कसे पचवेल हे सर्व. तेवढ्यामध्ये आता इकडे काव्य बोलतो की नाही, मी तुला असं तसं जाऊन देणार नाहीये आणि लगेच काव्य बोलतो की तुझ्या छातीवरला काव्या नावाचा जो काही टॅटू आहे तो तू कसा लपवशील आयुष्यभर. तेवढ्यामध्ये आता समोर आग चालू असते आणि जिथे एक पेटलेलं लाकूड असतं ते लाकूड आता हा जीवा आपल्या हातात घेतो आणि जो काही टॅटू छातीवरचा असतो तो अक्षरशः मित्रांनो हा जीवा जाळत असतो आणि खूप त्रास होत असतो. खूप मोठमोठ्याने हा जीवा ओरडत असतो आणि हे सर्व बघून काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. काव्यसुद्धा खूप जीवा जीवा असं ओरडत असते आणि तेवढ्यात तिथे नंदिनी धावत पळत येते. नंदिनी आता तिथे धावत पळत येते आणि काव्याकडे बघत राहते कारण काव्याचा जो काही स्टॅटू आहे तो जीवाने जाळलेला असतो. तर मित्रांनो नेमकं होणार तरी काय व पुढे आता बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद.